स्त्री जिने संसाराला स्वर्ग बनवलं, जिने स्वराज्याला जिजाऊ दिली, जिने शिक्षणाची दरवाजे उघडली, पण आजही तीच स्त्री एका अदृश्य तुरुंगात कैदी आहे का? तो तुरुंग विटाचा नाही, तर तो आहे अंधश्रद्धेचा आणि लोक काय म्हणतील या भीतीचा. नमस्कार. आजचा हा विषय खूप खास आहे, कारण तो थेट तुमच्या आणि आमच्या जगण्याशी निगडीत आहे. आपण अभिमानाने सांगतो की आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत, आम्हाला जिजाऊंचा वारसा आहे. पण मैत्रिणींनो, स्वतःच्या मनाला हात लावून विचार करा. आजही घराबाहेर पडताना मांजर आडवी गेली तर आपले पाय थबकतात का? आजही आपण लिंबू मिरची, अशकून आपशकून किंवा कोणीतरी काहीतरी केलंय या भ्रामक विचारांच्या विळख्यात अडकलो आहोत का? बदलत्या काळानुसार आपले कपडे बदलले, आपली घरं बदलली, पण आपले विचार बदललेत का? समाज आजही स्त्रीला दुय्यम लेखतो, तिला घरच्या चौकटीतच आणि रूढी परंपराच्या जाळ्यात अडकून ठेवतो. पण सावित्रीने अंगावर शेण आणि दगडमाती का झेलली? केवळ आपल्याला सुशिक्षित करण्यासाठी नाही, तर आपल्याला सुजाण करण्यासाठी आणि आपली विवेक बुद्धी जागृत करण्यासाठी. जिजाऊंनी शिवबांना घडवलं कारण त्यांना गुलामी मान्य नव्हती. मग आज आपण या जुनाट विचारांची गुलामी का करतोय? आजच्या या विशेष भागात आपण हेच पाहणार आहोत की अंधश्रद्धेच्या या जोखडातून बाहेर पडून आपण पुन्हा एकदा जिजाऊ, सावित्री आणि रमाई कसं बनू शकतो. मैत्रिणींनो, आपण म्हणतो जग खूप पुढं गेलंय, आपण चंद्रावर पाऊल ठेवलंय, हातात स्मार्टफोन आलाय, पण आजही मांजर आडवं गेलं की आपण थबकतो का? आजही मंगळ आहे म्हणून मुलीचं लग्न अडवलं जातं का? आजही पाळीच्या काळात स्त्रीला विटाळशी म्हणून बाजूला बसवलं जातं का? विचार करा, जो निसर्ग आपल्याला जन्म देण्याची शक्ती देतो, तोच निसर्ग आपल्याला अपवित्र कसा ठरवेल? समाज आपल्याला सांगतो हे करू नको, ते करू नको, लोक काय म्हणतील. पण हे लोक कोण आहेत? हे तेच लोक आहेत ज्यांनी सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकलं होतं. अंधश्रद्धा नेहमी भीतीवर जगते. तुमच्या मुलाला काहीतरी होईल, तुझ्या पतीचं आयुष्य कमी होईल, तुझ्या घराला कोणाची तरी नजर वाईट आहे, असं म्हणून आपल्याला बुवाबाजी आणि आघोरी प्रथांकडे ओढलं जातं. मैत्रिणींनो, देवाची भक्ती करा, पण अंधश्रद्धेची गुलामी नको. देव मनात असतो, तो अशा लिंबू मिरची किंवा अंगारा धुपाऱ्यात नसतो. रूढी परंपराच्या नावाखाली स्त्रीला नेहमीच कमी लेखलं गेलं. विधवा स्त्रियांना शुभ कार्यातून बाजूला सारणं, त्यांना पांढऱ्या वस्त्रात कोंडणं, हा कुठला न्याय? अहिल्याबाई होळकर स्वतः विधवा होत्या, पण त्यांनी अखंड राज्याचा कारभार सांभाळला आणि न्यायदानही केलं. जर त्यांनी समाजाच्या रूढी ऐकल्या असत्या तर आज त्यांचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरात नसतं. आपण अर्ध्याहून अधिक आयुष्य हे लोक काय म्हणतील याचा विचार करण्यातच घालवतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही संकटात असता तेव्हा हे लोक मदतीला येत नाहीत. तुमच्या कष्टाला आणि तुमच्या कर्मालाच फळ मिळतं. कोणाच्या आशीर्वादाने किंवा कोणाच्या शापाने आयुष्य बदलत नाही. ज्या दिवशी तुम्ही लिंबू मिरचीपेक्षा तुमच्या कष्टावर आणि विज्ञानावर विश्वास ठेवाल, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हाल. आपल्या घरात सुख समृद्धी ही वास्तुशास्त्राने नाही, तर घरातील स्त्रियांच्या सन्मानाने आणि कष्टाने येते. मैत्रिणींनो, अंधश्रद्धेच्या बेड्या तोडायच्या असतील तर आपल्याला आपल्या इतिहासातील त्या वाघिणींना आठवावं लागेल, ज्यांनी समाजाच्या प्रत्येक जाचक रूढीला लाथेने झुगारून दिलं. चला पाहूया आजच्या काळात आपण त्यांच्यासारखं कसं जगू शकतो. राजमाता जिजाऊ, स्वराज्य जननी आणि संस्काराची खान. जिजाऊंनी फक्त दिवे लावले नाहीत, तर त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची मशाल पेटवली. आज आपण आपल्या मुलांना काय शिकवतो? फक्त मार्क्स मिळवा नाही, जिजाऊंकडून शिका की आपल्या लेकरांना निर्भय कसं बनवायचं. जर आपण स्वतःच मांजराच्या आडव्या जाण्याला घाबरतो, तर आपण आपल्या मुलांना शूर कसं बनवणार? आजची जिजाऊ ती आहे जी आपल्या मुलावर स्त्री पुरुष समानतेचे संस्कार करते आणि स्वतःच्या घरचा किल्ला खंबीरपणे लढवते. ज्या घराची गृहिणी जिजाऊंसारखी स्वाभिमानी असते, त्या घरात शिवबा आणि शंभूराजे नक्कीच जन्माला येतात. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्ञानाची देवी. सावित्रीमाईवर शेण फेकलं गेलं कारण त्या काळी स्त्रीने शिकणं हा मोठा अपशकुन मानला जायचा. विचार करा, जर त्यांनी त्या रूढीला मांडलं असतं तर आज तुमच्या माझ्या हातात मोबाईल आणि डोक्यात हे विचार असते का? आजची सावित्री ती आहे जी स्वतः शिकते आणि आपल्या मुलीला परक्याचं धन न मानता स्वतःचं अस्तित्व बनवायला शिकवते. शिक्षण म्हणजे फक्त पगार नाही, तर शिक्षण म्हणजे सत्याची पारख करण्याची दृष्टी.
अंधश्रद्धेचा अंधार कितीही मोठा असला तरी शिक्षणाची एक छोटी मेणबत्ती तो दूर करू शकते. माता रमाई, त्याग आणि स्वाभिमानाचं प्रतीक. माता रमाईंनी उपाशीपोटी राहून बाबासाहेबांना साथ दिली, पण कधीही आपला स्वाभिमान विकला नाही. आज आपण छोट्या छोट्या समस्या आल्या की बुवा बापूंकडे जातो, अंगारे धुपारी करतो. रमाईकडून शिका की संकटात देवासमोर हात पसरण्यापेक्षा खंबीरपणे उभं राहणं श्रेष्ठ आहे. आजची रमाई ती आहे जी संकटाच्या वादळात आपल्या कुटुंबाचा आधार बनते आणि कष्टावर विश्वास ठेवते. नशिबाच्या रेषेवर नाही तर हाताच्या कष्टावर विश्वास ठेवणारी प्रत्येक स्त्री ही रमाई आहे. पुण्यश्लोक सावित्रीबाई होळकर, कुशल प्रशासक आणि न्यायमूर्ती. त्या काळात विधवा स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी होती. तिथे अहिल्याबाईंनी संपूर्ण राज्याचा कारभार हाकला. त्यांनी विहीर खोदल्या, रस्ते बांधले. त्यांनी हे सिद्ध केलं की कर्तृत्वाला कोणतीही जात, धर्म किंवा वैधव्य नसतं. आजची अहिल्याबाई ती आहे जी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे, जी स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घेते आणि कोणापुढेही लाचार होत नाही. स्त्री ही फक्त चूल आणि मूल यासाठी नाही तर ती साम्राज्य चालवण्यासाठी सुद्धा समर्थ आहे. मैत्रिणींनो, या महामातांच्या काळात तर आपल्यापेक्षाही जास्त अंधश्रद्धा होत्या, पण त्यांनी त्या मांडल्या नाहीत. मग आपण का मानायच्या? जिजाऊंकडून शिका धाडस, सावित्रीकडून शिका ज्ञान, रमाईकडून शिका स्वाभिमान, अहिल्याबाईंकडून शिका कर्तव्य. मैत्रिणींनो, आपण नेहमी तक्रार करतो की समाज स्त्रीला मान देत नाही, तिला दुय्यम लेखतो. पण कधी विचार केलाय का की समाज हे धाडस करतोच कसा? कारण आपण स्वतःला दुय्यम मानण्याची मुभा त्यांना देतो. जेव्हा आपण स्वतःच्या शिक्षणापेक्षा स्वतःच्या लग्नाला जास्त महत्त्व देतो, जेव्हा आपण स्वतःचे निर्णय घ्यायला घाबरतो, तेव्हा समाज आपल्यावर राज्य करतो. तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर जग तुमचा आदर का करेल? त्यामुळे लक्षात ठेवा, बदलाची सुरुवात ही आरशात दिसणाऱ्या त्या चेहऱ्यापासून म्हणजेच स्वतःपासून करा. कोणतीही जुनी प्रथा, कोणतेही नियम पाळण्यापूर्वी स्वतःला आणि समोरच्याला प्रश्न विचारा, हे का करायचं? यामागे काय तर्क आहे? जर कोणी म्हणत असेल की स्त्रीने हे केलं तर अशुभ होतं, तर विचारा की असं कुठं लिहिलंय? विज्ञानाच्या युगात पुराव्याशिवाय काहीही मानू नका. ज्या दिवशी तुम्ही का विचारायला शिकाल, त्या दिवशी अंधश्रद्धेचा अर्धा किल्ला तुम्ही जिंकलेला असेल. मैत्रिणींनो, चमत्कार फक्त जाहिरातीत होतात, खऱ्या आयुष्यात नाही. जर अंगारा लावल्याने मुलं हुशार झाली असती तर जगात शाळा आणि शिक्षकांची गरजच उरली नसती. तुमच्या यशामागे 99% वाटा तुमच्या कष्टाचा असतो आणि 1% वाटा त्या कष्टाला मिळणाऱ्या संधीचा असतो. लिंबू मिरची किंवा खडे बदलण्यापेक्षा स्वतःचे विचार बदला. नशिबाच्या रेषेवर अवलंबून राहण्यापेक्षा त्याच हातांनी स्वतःचं नशीब लिहायला शिका. नेहमी म्हटलं जातं की स्त्री स्त्रीची शत्रू असते. हा विचार समाजाने आपल्यावर लादला आहे. आपल्याला हा कलंक पुसून टाकायचा आहे. सासूने सुनेला मुलगी मानलं आणि सुनेने सासूला आई मानलं तर कुठलाही बाहेरचा माणूस तुमच्या घरात फूट पाडू शकणार नाही. एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीच्या यशाचं कौतुक करते तेव्हा खरी प्रगती होते. आपण एकमेकींचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकींचे हात धरून वर चढायला शिकलं पाहिजे. समाज तुम्हाला तीच वागणूक देतो जी तुम्ही स्वीकारता. आता दुय्यम वागणूक स्वीकारणं बंद करा. बुवाबाजीच्या नादी लागून आपला वेळ आणि पैसा वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ स्वतःच्या कौशल्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी वापरा. सावित्रीने आपल्याला पेन दिलंय, आता आपल्या नशिबाची गोष्ट आपणच लिहायची आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओचा हा प्रवास आता संपत आलाय, पण तुमच्या परिवर्तनाचा प्रवास इथूनच सुरू होणार आहे. आपण पाहिलं की समाज आपल्याला दुय्यम ठरवण्यासाठी कशी सापळे रचतो, पण आपण हेही पाहिलं की आपल्या रक्तामध्ये जिजाऊ, सावित्री, रमाई आणि अहिल्याबाईंचा वारसा आहे. मैत्रिणींनो, काळ बदललाय. आता आपल्याला फक्त घरची लक्ष्मी म्हणून कौतुक करून घेण्यात अडकायचं नाहीये. लक्ष्मी तर तुम्ही आहातच, पण आता स्वतःच्या आयुष्याची सावित्री होऊन ज्ञान मिळवा आणि अन्यायाविरुद्ध लढताना जिजाऊ बनण्यालाही मागे पुढे पाहू नका. अंधश्रद्धेच्या त्या गंजलेल्या बेड्या तोडून टाका, कारण त्या बेड्या तुमच्या पायात नाहीत तर त्या तुमच्या विचारात आहेत, डोक्यात आहेत. ज्या दिवशी विचार स्वतंत्र होतील त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त व्हाल. स्वतःला कधीच कमी लेखू नका. तुम्ही एकटी नाही आहात. जेव्हा तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करता तेव्हा तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी एक नवा रस्ता तयार करत असता. सावित्री, रमाई, जिजाऊ या फक्त इतिहासाच्या पुस्तकातल्या प्रतिमा नाहीत,
त्या तुमच्या आमच्यात दडलेल्या आहेत. फक्त गरज आहे ती स्वतःला ओळखण्याची आणि आपल्यामधल्या त्या स्त्री शक्तीला जागृत करण्याची. हा व्हिडिओ तुमच्या घरातील, नात्यातील आणि मैत्रिणींच्या ग्रुपमधील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवा. कदाचित तुमचा एक शेअर एखाद्या बहिणीला अंधश्रद्धेतून बाहेर काढू शकेल. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, अशी कोणती जुनी प्रथा किंवा अंधश्रद्धा आहे जिला तुम्ही छेद दिला आहे, किंवा आजपासून तुम्ही कोणता नवा बदल स्वतःमध्ये करणार आहात. तुमच्या कमेंट्स इतर हजारो स्त्रियांना प्रेरणा देतील. हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच विचारांची शिदोरी घेऊन मी पुन्हा पुन्हा येत राहील. लक्षात ठेवा, तुम्ही बदललात तर जग बदलेल. पुन्हा भेटूया अशाच एका क्रांतिकारी विषयासह. तोपर्यंत स्वाभिमानाने जगा, शिकत रहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.